स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। ही सगळी सिस्टीम सगळी जी तुमची असल्यामुळं ना म्हणजे ह्याच्यात बऱ्याचशा त्रुटी राहण्याची शक्यता वाटायली। जागोजागी तपासात अडथळे यायला त्यांच्यामुळे। केज पोलीस स्टेशनना एकही पुरावा द्यायची यांची इच्छा झाली नाही। जे पुरावे निघले ते सर्वसामान्य जनतेने जे ह्या चळवळीत आहेत, न्यायाच्या भूमिकेत आहेत, त्या लोकांनी दिलेत। बीड जिल्ह्यातला कुठलाच CCTV फुटेज किंवा कुठला पुरावा ह्या पोलीस यंत्रणेनं काढला नाही। एवढी सेन्सिटिव्ह केस असताना सगळ्यात दुर्दैव मोठं आहे। DYSP जी यंत्रणा इथली आहे ह्यांनी तपास एकदा त्यांच्याकडे दिला, हात झटकिले रात्री 11:30 वाजता सांगितलं की CID कडे तपास दिला, पण ही जिम्मेदारी नसती त्याची। सेन्सिटिव्ह केसमध्ये त्यांनी काहीतरी एखादं पाऊल टाकायला पाहिजे होतं। न्यायालयीन कोठडी न्यायालयीन न्यायालयीन बंद म्हणजे न्यायालयीन कोठडी। शाला SITने आणलं होतं, उचलून आणला। हा वाशीचा आहे ना, त्याला SITने उचलून आणलं होतं। मग परत चौकशी करून सोडून दिलं। ह्यांनी आरोपी सोबत कॉन्टॅक्ट केलेत। तो गावंदाऱ्याचा प्रॉपर दारू तालुक्यामध्ये गावंदाऱ्याचा त्यांचं काम एकच आहे, आरोपी कसे जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने राहिले पाहिजेत समाजात, हे यांचं टार्गेट आहे। ह्यांचं हे केजमधल्या एक मंडळीचं आहे। ह्यांना 100 कॉल कशाला येतात 2-2, 3-3 दिवसात आरोपीचे सगळे। आरोपी हे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन चला चहा प्यायचा आहे म्हणून तास इकडे थांबतात कर्तव्यावर असताना। ह्याच्या आधी आपल्या घटनेच्या अगोदरचा इतिहास चांगल्या माणसासोबत जाऊ द्या, पण आरोपीसोबत गेलेले भरपूर CCTV फुटेज आहेत। आता कृष्णांना 307 मध्ये असताना त्यांच्याबरोबर राजेश पाटील हे सरस फिरत LCBचे लोक ऑफिसमध्ये बसतात, त्या कार्यालयात विष्णू चाटेच्या, त्याचा CCTV आलेला आहे ना। म्हणजे आरोपी हा फक्त आपल्यासाठी, त्यांच्यासाठी मित्र येतो। टोल नाक्यावर रोज पोलीस असायचे तिथं पैसे वसुलीला ह्याला त्याला, त्या दिवशी नव्हते सांगितलेलं ह्यांनी, सक्त यायचं नाही। त्यांची दहशत काय साधी नव्हती। अपहरण करण्यापासून फरार करण्यापर्यंत पोलीस सहभागी त्यात 100%। राजेश पाटील आपल्या जयंती दिवशी तिथं ठाण्यात होता। ते आपण कंप्लेंट कोणाकडे लॉन्च केलं? अप्पर संचालक पुणे। SP CID SIT यांना पण पाठवली नाही, पाठवली अजून। यांना मिळते पण हां, ह्याच्यात म्हणलं अजून सगळं व्यवस्थित बघून चुकीचं काही गेलं नाही पाहिजे आपल्याकडून। पण हा ड्राफ्ट तो चुकीचा नाही ना? हा नाही, ड्राफ्ट चुकीचा नाही, हा संपूर्ण बरोबर आहे, एकदम खात्रीनं आलं। असं देतो मी। खात्रीनं आणि हे चल लिहून नाही दिलं। रमेश गुलेचे पहिले हे झालेले त्याला SITने उचलला होता। हां, हे उचलला होता, हे नाही लिहून ह्याच्यात लिहून दिलं नाही, हे तुम्हाला देतो लिहून। लिहून देते।
आणि आलाच पाहिजे. समाजाला खोटं सांगण्यात आलं आपल्याला. आपण दुःखात होतो, जंगलातून पळाले. वाशीला कुठलं जंगल आहे हे एकदा त्यांना सांगा म्हणा पोलिसला. अहो, असं सगळे पाहुण्याची गरज तिथं आपली कशाचं जंगल आहे? कोणीच म्हणणार नाही जंगल आहे. प्रसन्न कोपऱ्याला गाडी लावली, तिथून प्रसन्न बाबाच्या घरामागून उंदरे गल्लीने खाली गेली आणि खाली एक 2-4 मुसलमानांची घर आहे, तेवढंच आहे. खाली जंगल नाही, फिंगल नाही, काय नाही. सगळ्यांचे पाहुणेच आहेत ना. जंगल कशाच आहे वाशी? ठीक आहे, ते तसं सांगतात ना. पोलीसची रिपोर्टिंग आहे, जंगलामधून पळाले. वाशी पोलीस स्टेशन समोरून गाडी गेली. वाशीला जंगल कोणते? काहीच नाही कुठं, त्यांनाच माहिती. जंगलच नाही काही. तिथून निघाले त्याच्या माग PSI बी. गाडी घेऊन तिथून पळाली. हा इकडे आरामचं PSI होतं वाल्मिक कराडे. केस मध्ये ते कार्यालयातले फुटेज विष्णू पाटील जे कार्यालय त्या ठिकाणी आले होते त्यावेळेस त्याच्यातलं हे. मग त्याच्यात कृष्ण आंधळे तो आरोपी ह्याच्यातला पहिला, पण 307 आरोपी. मध्ये फरार आरोपी. त्याचे जामीन सुद्धा नाही. तो जर असा वागतोय पोलिसांसोबत तर त्याला काय भीती असणार आहे? घोषित केला आरोपी तो. हा कोण PSI? राजेश पाटील. त्याच्या पाठीमाग राजेश पाटलाच्या पाठीमाग दिलीप गीते गेलेलं का शिवलं पाठीमागून पळा. गुप्त शाखेचा कर्मचारी ते. पत्रकारांना फोन आहे त्यांचे, आमचं नाव घेऊ नका, आमचं नाव त्याच्यात वगळलेलं आहे, घेऊ नका. हा, सगळ्यात महत्वाचं हे चेन बदलावं लागते बघा खायची. इकडचे बदलल्याशिवाय काहीच होणार नाही. शेतकरी 100% पुन्हा त्रुटी राहणार. चार्जशीटमध्ये जर पुढे मला हे व्यवस्थित टाप करून द्या. हा देतो, हे देतो. त्याच्याशिवाय घेऊ. त्याच्यात आलंय ना ते. त्याच्यात आलंय. आलंय सगळे, त्याच्यात घेतलंय सगळं ते. त्याच्यात सगळे, त्याच्यात आहे ते. रमेश घोलेच ना? आणि इकडं वळवून तिकडं वळवले होते. तिकडे गेलं. पाठीमागं गाडी असल्यामुळं त्याच्या लक्षात आलं की ही पाठीमाग गाडी आहे. मग त्यांनी क्लिअर सांगितलं असं. ह्या आरोपीला त्या दिवशी खूप म्हणजे त्याचं साम्राज्य खूप होतं ना त्या दिवसापर्यंत, घटना घडेपर्यंत, घटना घडल्यानंतर त्यांनी सांगितलं असं की असं असं झालंय, एक सरपंच आहे व त्याचं जास्त काही होऊ नाही वेगळी गोष्ट, म्हणून हे असं करा. म्हणजे त्याला घरातला ठेवायचं नाही, समाजातला ठेवायचं नाही, कुटुंबातला ठेवायचं नाही. कोण आला असतं? तुम्ही आला असतात का? किंवा जनता आली असती का न्याय देण्याच्या भूमिकेत? हे म्हणले असते. अशा गोष्टी केल्यानंतर कोण आला असतं पुढं? ही गोष्ट करायचीच होती. 100% करायचं. त्यांचं ते रेग्युलरच आहे. ते ही घटना ते इथून महागाई त्यांना जी केली इथून महागाई जी त्यांना तिकडे प्रकार केले तीच प्रकारे केले. एक 10-5% प्रकरण राहिलं असतं. आपण म्हणलो असतो नाही नाही तसं नव्हतं, ते म्हणले असते, तिथं सिद्ध झालंय. पण ती पण हे सिरियस बाबी आहेत. हा ना. 1 ते 7 सगळ्या सिरियस बाबी. त्या महाजन सरांनी ज्यावेळेस बारगळ होते SP, आम्ही 2 वेळेस त्यांना भेटलो होतो बीडला जाऊन. ते मला म्हणले ही माझ्या हातली गोष्ट नाही, आम्ही ह्यांना म्हणजे ते हे अहवाल पाठवलाय, प्रस्ताव पाठवलाय. मग जरांगे पाटल्यानंतर ह्यांना फोन केला संभाजीनगरला आयजी साहेबाला. ते म्हणले प्रस्ताव माझ्याकडे आलाच नाही.
त्यांनी आम्हाला 8 दिवस त्यांनी प्रस्ताव पाठवायलोय. मी सुट्टीवरच होतो. आमच्या कशाचा प्रस्ताव? ते महाजनचं महाजनच्या चौकशी संदर्भामध्ये प्रस्ताव पाठवतो. ते म्हणजे माझ्या लेवलवर नाही म्हणजे महाजनचं काहीच पोरी पाठवा नाही ते बडतर्फी केला महाजनने जे सांगितलं असतं ना अण्णा, मी तर स्वतः मध्ये ते टाईप करताना बघतोय नेमकं ह्याला म्हणजे नाही. मी त्या काम करा का कसं कसं फोन सुद्धा केला कोणाला गावामध्ये ते इथं आहे म्हणून पोलीस स्टेशनला. ते बघा नाही आम्ही जाऊन बघितलं, मेन प्रमोद जाऊन बघितलं ना पोलिसांना. नेमकं काय करतो तिथे तो पोलीस आणि त्याला त्या PI साहेबांना आता जे सांगितलं तुम्ही इकडे काय येऊ नका विनाकारण तुमच्यामुळे मला त्रास व्हायला. गुजर साहेब म्हणून त्यांच्यावर आता दुसरे माणसं लावले ते. ही झाल्यामुळे मग ह्यांना काय केलं, दुसऱ्या माणसात त्यांच्या तक्रारी करायला की हे असं करते, हे ह्यांचीच बाजू घ्यायची. आणि ॲक्च्युअल त्यांना आपली बाजू घेण्याचा विषय नाही, अगर कोणाचीच नाही. जी आहे ते ॲक्च्युअल ते काम करायला लागलेली. त्यांना आमचा 8-8, 15-15 फोन सुद्धा नसतो पाटील साहेबांना. काम काय असेल तर तेवढं पुरतं, नाही तर बिलकुल कोणी असं जाऊन भेटणं नाही, बोलणं नाही, त्यांचं काय हे एक काम करा, हे जे तहसीलदारला दिलंय ना हे ह्यांना एक मेल करा डायरेक्ट. हा हे मेल करा, हे पण मेल करा. ठीक आहे. मी तर स्वतः देतो माझ्या लेटर पॅडवर मसाजोगकरांचं म्हणणं म्हणून. परंतु तुम्ही इथपर्यंत न देता यांना डायरेक्ट मेल करायचा. ठीक आहे. आणि ह्यांना पण मेल करायचा. त्यांना काय समोर देतात ना ते इथंच आहे. इथंच ते देतात, ते घेतात. आता ते माझं आणि समजा आपण काही माहिती देतो ते बी गुजर साहेबापर्यंतच फोन लावतो, तरी सुद्धा आरोप मीडियाच्या समोर. सुरेश धस आणि बसवराज तेली यांचे फोन तपासणी करा म्हणजे माझे. आता तपासासाठी फोन नाही करायचं तर काय करायचं? मी तिथं असताना तुमचे फोन आलेले आहेत काही वेळेस. हो, मी असताना सुद्धा गुजर साहेबाला ते की काय गुजर साहेबांना तुम्ही विचारायचो. आता विचारणं तर काम आहे ना. पण हे जो तुम्ही 7 मुद्दे म्हणता ना, हे 7ही मुद्दे गंभीर आहे, खूप गंभीर आहेत ते. आणि खूप गंभीर हे वाचवायला निघालेली टीम आहे. ह्यांना जर काहीच केलं नाही तर हे अलगद बाहेर काढते. एवढं होऊन ह्यांना काहीच केलं नाही, पोस्ट टाकली विरोधात तर त्याला 2-3 दिवस मध्ये ठेवतात. एवढे स्क्रीनशॉट पाठवले, डिपार्टमेंट म्हणलं स्क्रीनशॉट पाठवा, कुणी काय बोलतंय का, एकावरही काही कुठली कारवाई केली नाही, एकही कारवाई नाही. त्यांना कळून चुकलं ना, काहीच होत नाही. गाडी तो आरोपीला सोडवायला जा, पैसे फोनपे करा, गाड्या लपवा त्यांच्या. जर काहीच होत नाही तर मग पुढं तरी काय होणार आहे? त्यांच्या लक्षात आलं ना काहीच होत नाही ह्याच्यामध्ये. गावकऱ्याचं एकच म्हणणं आहे, CM साहेबांना जर स्वतः जर SP ला सांगितलं की तू ह्यात लक्ष देऊन ही गोष्ट तात्काळ कर, पोलीस प्रशासनाकडे करतच नाही आपल्याला. ते केस ही टोटली त्यांच्याकडे आहे, CID. तीच अडचण झाली. पण बाकीच्या ऑर्डर ज्या गोष्टी इकडं नाही, बाकीच्या ऑर्डर ज्या करायच्या ते SP ला आपण सांगायला म्हणजे इथलं पोलीस दल जे आहे, अंगावर पडेल. पोलीस दल बदली करणं सगळ्यात उत्तम. खालचे जे कर्मचारी आहेत त्यांना हेड कॉन्स्टेबल पिलावळ जे आहे जे मदत करणारे त्यांची बदली झाली. कोण कोण आहे हे ह्याच्यात टाकलेत ना ते इथले. त्याच्यामध्ये काय झालं साहेब, CM साहेबांना आतापर्यंत सगळ्या गोष्टी आम्ही CID माहिती दिली, आम्हाला SID दिली, सगळं दिलं. पण पोलिसाचं ही म्हणजे PI महाजन त्यांच्यासाठी लय चिल्लर माणूस आहे ना, किंवा हे राजेश पाटील असेल किंवा तो PSI असेल, हिथंच CM साहेब कमन म्हणजे हे करते ते आम्हाला समजा गेलं. CM साहेबांचं नाही संबंध, त्यांच्या कानापर्यंत पहिल्या दिवशी त्या अण्णा आपण निवेदन दिलं, ही पहिल्या दिवशीच्या निवेदनामध्ये मागणी आपली ही, आणि पहिलीच मागणी त्यावेळेस सुद्धा ही. ह्यांना सहआरोपी केल्याशिवाय ह्या गोष्टीला शेय बसणार नाही. कुठंतरी हे 2 लोक सहआरोपीच व्हायला पाहिजे. ते 2 व्हायला महाजन आणि राजेश पाटील. आणि हे राजेश पाटलाच्या हिमतीशिवाय त्याने बळ दिल्याशिवाय 4 ते 4:30 पर्यंत अर्धा तास पोलीस स्टेशनच्या इन कॅमेरा सुदर्शन गुरु आणि राजेश पाटील हे बोलते. काय बोलत असतील? हा, आदल्या दिवशी काय बोलत असतील, काय चर्चा करत असतील, काय हितगुज करत असतील हे. म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीची आपण परमिशन घेतो, एखादा बांधकाम परवाना, तसंच झालं ना की आता उद्या आम्ही खून करणार आहेत आणि त्याचा परवाना घेण्यासाठी आम्ही तुमच्याजवळ वेळ देत आहेत, असंच झालं ना. अण्णा हिथंच जर पुरावे जर लूज करून ठेवले तर पुढं काय त्याचं हे होणार आहे?
आणि यांचं तेच चालू आहे, हम्म. त्यांचं तेच काम चालू आहे. तपास आहे ते फक्त अटक केले त्यांच्याच भोवती फिरवायला लागले. पुढे त्याच्या पुढे काही सर्कस नाही ना त्यांचं. आणि ही न्यायालयीन चौकशी जी लावली ती न्यायालयीन चौकशी सुरू झाली का? नाही अजून. पण न्यायालयीन चौकशी सुरू करून ही जे अधिकारी न्यायालयीन चौकशीला या अधिकारीच चौकशी करायला नाही, न्यायालयीन चौकशीची गरजच नाही ना. आपण निवेदन देतो. नाही निवेदन आपण दिलं पण त्यांनी आपल्या ऐका कारवाईच्या ह्याच्यामध्ये न्यायालयीन चौकशी लावली म्हणून. आतापर्यंत आपण म्हणलो नव्हतो, पण आता आपण क्लिअर कट म्हणू की हे 7च्या 7 जे मुद्दे दिलेले काही अधिकाऱ्याला न्यायालयीन चौकशी निश्चित चौकशी केली तर काहीतरी न्यायालयीन चौकशीत बी जातील ते, परंतु SP ह्या करायचा पोलीस होता पोलीस PSI करायचा तपासात बाहेर काय पडणार नाही अनुसूचित जाती जमाती आयोगानं शिफारस केली की राजेश पाटलाला त्या अट्रॉसिटीमध्ये घ्या म्हणून महाजनला. तरी बी त्याच्यावर अजून काही कारवाई नाही. SP ना दिलेले का? हो. त्यांना कोर्टात केस दाखल केली की ह्याच्यावर अॅट्रॉसिटी करण्यात यावी. आनंदराव अडसूळ साहेबांनी दिलंय. मग आता मुंडे साहेबासारखं हे बी आता त्यांचा जावा आहे का काय काय तीच कळाना गेलं त्याच्यावर, म्हणजे कारवाई काहीच काही नाही. पाटीलवर नाही महाजन आणि ते पाटील हे 2 लोक हे सह आरोपीच व्हायला पाहिजे. कारण त्या दिवशी जरी तत्परता फक्त मला उत्तर जे दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी, त्या उत्तरामध्ये PI महाजन हे 45 मिनिटात इकडे आलते. नाही आले मान्य असं म्हणले. मीच सांगतो 15 मिनिटात आले टोल नाक्यावरूनच गेले. पण ज्यावेळेस मोबाईल ट्रेस केले त्यावेळेस ह्यांना भीती अशी वाटली की जे गावकरी मोठ्या प्रमाणात आलते केजकडं अन्नाचं अपहरण झालंय म्हणल्यावर ह्यांना भीती अशी वाटली हे गावकरी जे गेले तर ते आरोपीला मारतील का काय. मी सांगतो मला जे वाटलंय ती शंका माझ्या मनात, म्हणून ह्यांनी जे चिंचोली जे टावर ट्रेस झालं होतं ते सांगितलं नाही, इकडची दिशा सांगितली. उलटी दिशा आवाजवाडी, कोरडेवाडी, विडा, शिंदी इकडे लोक गेले. म्हणजे आरोपीची काळजी त्यांना वाटली. जर तिकडे गेले असते का आरोपीला मारलं नसतं, आमच्या माणसाला वाचवलं असतं, परत आणलं असतं, कायदेशीर कारवाई केली असते. आम्ही मारलं नसतं. मारणारं हे गाव नाही. ती जागा गोष्ट त्या दिवशी मग त्यांनी तिकडं का सांगितलं? महाजन मुद्दाम सांगितलं. आरोपींची काळजी, गाव पडल्यावर आरोपीला मारतं का काय की असं तुम्ही त्यांना इकडे वाटलं जीवाची असेल. वाडी ही ते हे एरिया तुम्ही बघा, आम्ही इकडे बघतो. आमच्या गावकऱ्याची पूर्ण यंत्रणा माझ्या इकडे लावली जीवाची लावली पूर्ण उलटी लावली उलटी. हे बी झाला अण्णा. हा प्रकारच पूर्ण गाड्या आपल्या खंडणीमधून 302 झाला. मग ज्या दिवशी खंडणीची केस दाखल करा ही लोक गेली होती, त्यासोबत तो सोनोने अॅट्रॉसिटीज केस दाखल करायला गेला. मग त्या दिवशी जर महाजनने ही अॅट्रॉसिटी आणि खंडणीचा गुन्हा जर दाखल केला असता तर ही लोक जेलमध्ये गेली असते. 9 तारखेची घटनाच घडत नव्हती. 6 तारखेला 6 तारखेला 10 वाजेपर्यंत खंडणीमधून 302 झालाय आपण सिद्ध केलंय. मग खंडणीची न गेल्यामुळे ह्याला मेन ही महाजनच कारणीभूत आहे. अशोक सोनवणेनं महाजन साहेबांचे पाय धरले. सीसीटीव्ही फुटेज बघा त्या दिवशी अशोक सोनवणेनं पाय धरले PI अॅट्रॉसिटी घ्या की अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करून घ्या. घेतली नाही. अर्धा तास पाया पडत होत त्याच्या. आणि 12 तास पोलीस स्टेशन मध्ये तुम्हाला एकला गेलेला माणूस रात्री 10 वाजता परत आलाय तरी देखील ह्या माणसानं केस घेतली नाही. ती घेतली 12 तारखेला, ती त्या दिवशी घ्यायची ना, ती घटनाच घडली नसती. मग ते CCTV की तो माणूस तिथं केस देण्यासाठी गेलेला ही CCTV स्पष्ट दिसतंय ना. असं नाही की तो गेला नाही ना आपण आज ब्लेम करायला, तसा विषय नाही त्याच्यातला. 29 तारखेच्या दिवशी हाय ते वाल्मिक कराड आलता इथं त्याच्याबरोबर ते महाजन आहे आपले देव आहे बघितलं त्यांच्या पक्षाच्या कार्यालयामध्ये बघितलंय त्यांना आता. अण्णा तो बघितलं. तिथं काय करत होता पक्षाचा नेता आहे काय एखादा येव आहे राष्ट्रीय अध्यक्ष आहे. तो तिथं गेला त्या मीटिंगला. मीटिंग मध्ये विष्णू चाटेच्या ऑफिस मध्ये आपले जे आरोपी विष्णू चाटेच्या ऑफिस मध्ये चारी मेन आरोपी कृष्णाजी असतील हे असतील त्याशी त्या पाटील बरोबर आहे. सुदर्शन भोले, कृष्णा तो 307 मधला फरार आरोपी आहे. मग त्या दिवशी पाटील सोबत असं त्याच्या डोळ्यात काय गेलं त्याला दिसलं ना का 307 आरोपी आपल्या सोबत. मग हे पक्षाच्या ऑफिस मध्ये काय करतोय वाल्मिक कराड काय माझा राष्ट्रीय नेता होता त्याला संरक्षण द्यायला. 29 तारखेला वाल्मिक कराडला भेटायला गेला. आता तुम्ही बघितलं काय करायचं तुम्ही काय करायचं मी काय करायचंय प्रत्येकाने आपली आपली कामं वाटून घेतलेली म्हणून त्यांची तिथं बैठक होती त्या चाटेच्या ऑफिसमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयात अजित पवारच्या. बरं आपण
आता ती महाजन नेमकं पोलीस स्टेशनला काय करतोय? झाडू मारायला आहे का कशाला आहे का कागद बदलायला आहे? महाजन इथं यायचं काय संबंध? काय संबंध आहे? तुम्ही येतो त्याला हा बघा, दोन साक्षीदार आहेत की बबलू एक मी स्वतः साक्षीदार त्या गोष्टीला मी दोन साक्षीदार त्याला विचारा त्याचं इथं कामच काय? आम्ही काल ह्या पाटील साहेबांना सांगितलं म्हणलं तुम्ही त्याला येऊन कशाला देतात ते आपले जे वैभव पाटील त्यांना म्हणलं तुमची त्याची गोष्ट एक बोला असेल ना म्हणजे हो आहे माझी पण मला इथं येते त्याला काय मला बोलतात ना म्हणलं तुम्ही तक्रार करा स्पीकर कारण जेव्हा माणूस दिलं म्हणे किंवा तिथं चार्ज नाही तुम्ही तो काय करतो आणि अजून मी ते नासके 4 गोळा करून टोळका घेऊन बसतोय पोलीस स्टेशन पोलीसचे त्याचे काही जे पहिले जुने कर्मचारी पुराव्याची छेडछाड चालू नाही अजून बी पोलिसात खंडन काय राहिलेला फिरलेला काय असेल टाटा पिटा काय ते आपलं जमा केलं कागद बदलले की आपले काय कागदपत्र चिड कॉम्प्युटर बसून काय करतो आणि त्याला बी आणला उचलून नेल्यानंतर महाजन तिथं आलते ना उचलून नेल्यानंतर बघितलं आपण तिथं कॉम्प्युटर टोल नाक्यावरून महाजन काय केलं? काहीच केलं नाही ह्यांनी. ह्यांना हे बघा मी सांगतो काय झालं ते. आरोपी सोबत कॉन्टॅक्ट मध्ये होते. आरोपी ह्यांना काय सांगत होते तपासाला गेलो 10 मिनिटात येईल 20 मिनिटात येईल हे आपल्याला सांगत होते. पण ह्यांनी जर म्हणले असते 36 कॉल मध्ये ते सांगतोय तेव्हा ना, सांगतोय ना देव 35 कॉल धनंजयने केलं ना त्याला 36वा एकच कॉल आला त्याचा आणि तो दरवेळेस सांगतोय ना विष्णू चाटे 10 मिनिटात येतोय 20 मिनिटात त्याच्यावर आपण विश्वास ठेवला नसता अण्णा. PI आणि PSI सांगतात ना अण्णा 20 मिनिटांना येते सांगा आले का मी आईला फोन करतोय आला का दादा. म्हणजे ही गोष्ट ह्यांनी संगनमतानं हे जर म्हणलं असेल की तुम्ही जे करायलात त्याच्यात जर काही झालं तर तुम्हाला असं मी म्हणजे त्याला जर खडे बोल सुनवले असते झालं नसतं ना. हे चर्चा आपण जशी मांडली तशी चर्चा केली त्यांनी त्या दिवशी या गंभीर घटनेची. अण्णा 8 तारखेला नांदूर फाट्याला जेवायला होती 3 जण नांदूर फाट्याला अलीकड फाट्याला बी नाही मधीच की 3 जण जेवायला त्या तिरंगाडे तिथले त्यांची काय त्यांना दिले ते 3 जण होते आणि विशेष म्हणजे कोण ह्यांना कोण तिघं? चाटे विष्णू गुडे विष्णू चाटे आणि कोण दुसरं कोण होतं पोलीस मधला कोण? कट करायला आणि विशेष म्हणजे अण्णा हे जी सगळे CCTV फुटेज आहेत ते समजा पत्रकार कोण म्हणा किंवा आपल्या कोण हे त्यांना माणसाने आपण काढलेत साध्या आम्ही साध्या काढू आणले ह्या DYSP साहेबाला असं वाटलं सगळे नाही. पुरावे आपण कुठला पोचले एखादा पुरावा आपण द्यावा CID ला ह्या प्रकरणामध्ये एकही दिला नाही. त्यांनी म्हणावं फक्त मी दिलाय म्हणून. इथला मीना ना हा हा मीनाने पैसे घेतले महाजन स्वखंडन गोळा करीत महाजन उरलं सुरलं गोळा करायला येतो काय गोळा करायला दबाव टाकायला दबाव टाकाय म्हणा कुठं अटॅच कुठं केलंय महाजन? बीडला हेडक्वार्टरला बीड जिल्ह्यातच नाही ठेवलं पाहिजे. बीड हेडक्वार्टरला केले त्याला हेडक्वार्टरवरून इथे येतोय आणि कॉम्प्युटरवर बसतो. अण्णा आमच्या गावकऱ्याची एक मागणी आहे तुम्ही मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला निवेदन द्या की इथलं सगळं ही 7-12 उचलून दुसरीकडे टाका म्हणून पूर्णच आमच्या गावकऱ्याची हीच मागणी आहे. 1-2 लोक चांगले आहेत. चांगले ते चांगले 1-2 लोक चांगले आहेत. जेवढ्यांचं ऑब्जेक्शन असेल तेवढं द्या. ते सगळी खाद्रावळ इथून काढून बाहेर फेकू. तुम्ही फक्त गृहमंत्र्याला मुख्यमंत्र्याला एवढं गेल्या आणि पूर्ण काढू. 2 लोक चांगले आहेत मला धनंजयने सांगितलेलं. उलट ते 2 लोकांची जी मागणी केलेली आहे ती सोमवारपर्यंत होईल सुद्धा. कारण नाही तर तुम्हाला सांगतो त्या चार्जशीट मुख्यमंत्र्यांनी ऍक्सेप्ट केली ही जी मागणी आहे. सरकारी वकिलाची सुद्धा ऑर्डर रेडी आहे त्याचं काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे ते आता कार्यरत झाले काल आम्हाला वकिलांबरोबर आमची चर्चा झाली त्यांचं म्हणणं किंवा FIR दाखल आपले काय चार्जशीट दाखल करायच्या आधी जर वकील जर मिळाला आपल्याला सरकारकडून तर कमीत कमी पोलीस यंत्रणेला म्हणा CID म्हणा जी काय SIT आहे त्यांच्याबरोबर ते चर्चा करू शकतात किंवा विचारू शकतात. आता आपण जर एखादा प्रायव्हेट वकील लावला तर प्रायव्हेट वकिला ते काय माहिती देत नाही. CID यासाठी कुठं ह्याच्या नावाखाली कुठं गुटण्याच्या नावाखाली सरकारी वकील त्यांची माहिती घेऊ शकतो. आजपासून जर आपल्याला सरकारी वकील जर आपल्याला जर मिळाले तर जरा थोडं अजून चार्जशीट दाखल केल्याच्या नंतर जर मिळाले तर ह्यांनी चार्जशीट मध्ये काय केलंय ते काय आपल्याला कळणार. त्या बाबतीत काय आहे ते मी धनंजयशी बोललेलो आहे.
त्याच्या समोर बोलता येणार. नका बोलू. ह्याच्यामध्ये अण्णा बीड जिल्ह्यातून पुढे गेला नितीन बिक्कड म्हणून मुर्शिदपूरचा कार्यकर्ता, तोच त्यानं आणि ती रमेश गुले या दोघांनं पूर्ण उस्मानाबाद जिल्ह्याचा कार्यक्रम नितीन केला. बिक्कडचं नाव नाही नाही, टाकू. ते राहिले ते नितीन बिक्कड सुद्धा मी नितीन म्हणजे बिक्कड त्यानंच वाट दाखवली त्याला ते ह्याच्या पैसे जायपर्यंत. जाफराबाद मेन म्हणजे ते होय बघा फकराबाद घेते नाव. करायला पाहिजे. ते नाही वेंडर नाही इथं ते नाही वेंडर नाही वेंडर मला माहिती नाही त्याच्याकडे नाही विचारलं. ज्यावेळेस वाशीतून आरोपी पळाले त्यावेळेस ह्यानं हे आरोपी पोच केले ह्याच्या गाडीतून. रमेश PSI वाशी. याच्यासाठी आंदोलन आपल्या ग्रामस्थांनी हे केलं होतं ना. 25 तारखेला हे करणार आहे. 25 तारखेला मग दादा आले होते, त्यांनी सांगितलं की मला काही बोलताही नाही म्हणले, तुम्हाला करा किंवा नका करू, पण प्रश्न गंभीर असल्यामुळे मला याच्यात मीच सहभागी आंदोलन तर करायचं त्याशिवाय बी आमच्या मागण्या मान्य होत नाही. आम्ही बी आता 73 दिवस वाट बघितली. मान्य करून देऊ उपयोग नाही. आंदोलन केलं की आरोपी घडते. प्रत्यक्ष ह्या गोष्टीची अंमलबजावणी झाली तरच काहीतरी होईल. PI महाजन सारखे चिल्लर गोष्टी जर आमच्या मागण्या त्यांच्या मान्य होत हातातल्या नसल्या तर आणि त्याच्यातले- PI महाजन फिर्याद न घेतल्यामुळं त्यांच्यावर 156(3) अंतर्गत कारवाई व्हायला पाहिजे. तर ते शासन करू शकतं, मग शासन कारवाई करायला पाहिजे. आपण कोर्टात दाखल करायला पाहिजे. केले ते कोर्टात दाखल झाले 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 काल ते काय आपले पोकळे साहेब म्हणले ना आता 175(3) झालं केले म्हणले दाखल. आता आज नवीन कारखान्यात. नाही अगोदर दाखल मागले अशोक सोनवणे ना बीडचाच वकील आहे त्याच्या मार्फत दाखल केले म्हणले पोकळीमध्ये जे अट्रॉसिटीचे मंगेश पोकळे गाडेवेट ते म्हणले की त्यांच्याकडे ते कोणतरी शिंदे म्हणून वकील आहे का त्या शिंदे वकिलानं म्हणले दाखल केलंय म्हणले मीच म्हणले त्याच्यात त्यांना माहिती होती. त्यांना जर नसलं केलं दादा त्यांना नसलं केलं तर आपण करा ना. केलंय म्हणले काल मंगेश पोकळे स्वतः म्हणले केलंय म्हणल्यानंतर आपण काल करायची मी गरज त्यांना बोललो काल इथं आले का त्यावेळेस त्यांना तोच विषय म्हणला तर म्हणले केलंय म्हणले कोर्टात दाखल केलेले म्हणले ही अॅट्रॉसिटी ह्याच्यावर दाखल करण्यात येईल म्हणून म्हणले. अण्णा यात गांभीर्यानं ही जी पोलीस प्रशासनाची जी माणसं आहेत का तुम्ही CM साहेबापासून ते काम करावं. हे जे 2 लोक सोडून बाकीचे जे ही पिलावळ आहे याच्यात सगळे नावं आलेत का? हो आले का त्यांची नावं नाही नाव धनंजय नाही, त्याच्यात नावं नाहीत सगळे पोलीस स्टेशन मधले. पोलीस स्टेशन मध्ये जे त्या CCTV मध्ये होते ते हे होते ते नाव ह्याच्यात नाही. सगळे नाहीत ते. बरं मला तुम्हाला मी व्हॉट्सअप व्हॉट्सअप करतो. हा हो व्हॉट्सअप. कारण मला पत्र द्यावं लागेल ना हे सगळं इथून उपसा गबाळ हलवा. हा अरे एवढ्या मागण्या आहेत जणांना त्यातले तर समजा एक मागणी जर सोडलं ह्याच्यातली इथून हा हे आहे समजा सगळ्याच मागण्या आहेत. नाही नाही. ते तात्काळ मागण्या मान्य म्हणजे अंमलबजावणी करण्यासारख्यात ना ते फक्त एक जर त्याचं सोडली नाव आहे का तुझ्याकडे? नाव देतो ना. ती एवढी एक जर सोडली तर बाकीच्या तात्काळ अंमलबजावणी करण्यासारख्यात सगळ्या मागण्या. बरं, अर्ध्या तासात मला व्हॉट्सअप ते देतो नाव तुम्हाला सगळे. हे इनडायरेक्टली काट्याची कसरत करायला त्यांना वाचवण्यासाठी दाखवित नाहीत. हे इकडं खोटं दाखवित आहेत आणि इकडं जे काय करायचंय त्यांच्या प्रति, कारण ते स्वतःच गुन्हेगार असल्यामुळं गुन्हेगार गुन्हेगाराला वाचविणारच ना. हे आला की ते येतं स्वतःच गुन्हेगार आता गुन्हेगार असल्यामुळे ती त्यांना नाही वाचवलं तर ही अडकायला लागली त्याच्यामुळे त्यांना वाचवायला बघायला लागले ते. पहिले जे आरोपीला पथकं नेमली होती शासनाने पोलिसांकडे पथकं जे नेमली होती अटक करण्यासाठी आरोपी 6, 7, 8, 9 होते म्हणून पथकं जे नेमली होती. आता एक आरोपी राहिला म्हणून एकच पथक ठेवलं का काय ह्याची चौकशी करा. एकच पथक जर राहिलं
ते आरोपी ह्यांना मरुस्तर बी सापडायचा ना. पहिले जशी यंत्रणांची सक्रिय होते 6-7 पथकं कुठे 3000 किलोमीटर फिरले, 4000 किलोमीटर फिरले आणि त्यावेळेस आरोपी अटक झाले. तसं आता एका आरोपीसाठी तेवढे पथकाची गरज नाही असं यांना वाटत असतं तर काय माहिती. कशाला पथक दिशाभूल करायला होते, सगळे परळीतच बसलेले होते. त्यामुळे आपण त्यावेळेस म्हणजे जी काय 6-7 पथकाच्या नावाखाली पण 7 आरोपी 8 आरोपी नाही, काही पथकांनी LCB पकडले पकडलेत. पण तेच म्हणून पण आता 6 आता आरोपी यांचं पथक यातले आहे का नाही पथका यांनी आता वाल्मिक कराडांना त्या दिवशी वाल्मिक कराड एक सरेंडर झालेला आहे. हो ना. विष्णू साठे जवळपास सरेंडरच आहे. सरेंडर 2 आणि 2 ते सोडता हे 2 डॉक्टरनी बाकीचे 6 आरोपी जे आहेत ते बी आहे घरी वाय भाषे धरला म्हणून ते अटक झाली. वाय भाषे सुद्धा यातला आरोपी आरोपी नाही, पण ते नाही ना, त्यांना काहीच केलं नाही. बोलवलं, चौकशी केली, सोडून दिले. आल्यामुळे ते अटक झाली. नाही वाय भाषे वाय भाषे याच्यातला मेन, कारण वाय भाषेला यांना माहित होतं हे पोरं तिकडून चाललंय. सगळं माहित होतं त्यांनीच केलं. सगळी माहिती होती हो. आर्थिक पुरवठा वाय भाषेचा धंदाच हा होता, काय मुकादमाला उचली द्यायचा आणि त्याचं नाही दिलं की सुदर्शन गुलेला ह्यांना पकडून आणायला लावायचं आणि कुठंतरी कोणतं तरी एरिया आहे जिथं ही घटना घडली का तिथंच न्यायचं नाही. अशा भरपूर घटना आहेत. कोणती जागा आहे टाकळीच्या एरियामध्ये टाकळीच्या एरियात पाचंबा वस्ती पाचंबा वस्ती त्या वस्तीवर नेऊन माणसं पाथाडायचे. वस्ती म्हणजे निर्मनुष्य जागा. आता ते पथक त्यांचे कार्यरत आहे का नाही तेवढी एक चौकशी करा. पथक नसले तर एक आरोपी 1 काय आणि 10 काय आरोपी तो जो आरोपी नाही सापडला शेवटी आरोपी असं काहीतरी हे तयार झालं याचं त्यावेळेस काहीच रेकॉर्ड तयार केलं नाही. नाही करू द्या ना, नाही करू द्या. हा तयार आहे, तयार आहे का? तयार आहे. मग कधी जायचं ह्याच्यात? पण हे काय होतंय, आपण जसं सगळं गाव किंवा आपण सगळे पुढे येऊन हे केलं ना, त्या लोकांना एवढी भीती आहे की ते जर बाजाराला गेले, आत्ता बी केसला ही घटना गेल्या वर्षीची, तर असं महाग इकडे बघतात की कुणी आपल्याला धरतंय का, मारतंय का. नाही, पण ह्यांनी पुढे यायला पाहिजे. हा, ह्यांनी पुढे यायला पाहिजे. पण आता ह्यांची अडचण अशी झाली की तू म्हणलं होता ना त्या दिवशी. हा, म्हणलं होतं आपण, पण त्याच्याकडे तो व्हिडिओ सापडा ना. त्याच्या दवाखान्यामध्ये जाऊन आरोपीनं त्याला दाबदडप केली की तू वाचलास ह्याच्यातच मोठे पण समज, नाही तर आता तुला मारून टाकतो ना आम्ही. तो व्हिडिओ नाही, पण त्याचे दवाखान्यातले पेपर वगैरे आहेत ते आपल्याला दाखवता येतील. समजा तो बोलायला तयार आहे, त्याला आज तयार करतो संध्याकाळपर्यंत. तो समोर येईल आज संध्याकाळपर्यंत, त्याला महाग लागून त्याला समोर आणतो. त्याने जी घटना घडली ती सांगू द्या, त्यांनी शिकायत नाही करू द्या. आणि तीच घटनेचे हा, FIR घेऊ द्या. आणि पेपर आहेत त्याचे, हो, दवाखान्यातले पेपर आहेत, लागले किती, त्याला असा पूर्ण असा खड्डा आहे, असा पूर्ण असं सध्या पूर्ण दांडा टाकलाय त्याच्या डोक्यात, मारलंय, हात मोडला. तो हजर होता स्वतः मेन माणूस तिथं केसच्या सिव्हिलला आलेला आहे आणि म्हणतोय की वाचलास त्याच्यात मोठे पण समज तुझं. स्वतः पोलीस नाही, आरोपी म्हणला तो 1 नंबर आरोपी. हा हा हा, तो येऊन म्हणला इथं, तो येऊन म्हणलाय. हा, पण ह्यांनी FIR करायला पाहिजे. आता हे ही घटना घडली म्हणून ही घटना घडली म्हणून ही पुढे आली. असे कित्येक प्रकार असायचे. त्या वायबशीच्या भावाला मारलेलं आहे, त्याची देखील असेच हाल आहेत. इथं आलेला तो, इथं आलता ते हाताच झालो म्हणलं आमच्याकडे काहीच नाही, पैसा नाही, पाणी नाही, हिंमत नाही, डेअरिंग होत नाही, काय करायचं. व्यथा सांगण्यासाठी आलते की आम्ही तुमच्या दुःखात सहभागी. ह्याला करू, ह्याला संध्याकाळपर्यंत तयार करू. बरं का त्याचं आपलं 4 दिवसापूर्वीच बोलणं झालं. 4 दिवसापूर्वी हे अल्पसंख्याक लोक आहेत, गरीब आहे, तो SC समाजाचा माणूस आहे. केली पाहिजे ना त्यांनी, पुढे येऊन केस केली पाहिजे. ह्याच्यात महत्वाचं सगळ्यात गंभीर काय आहे, हा पोलीस स्टेशनला गेलेला आहे, पोलीस स्टेशनहून हाकलून लावलाय. पोलीस स्टेशन मध्ये ह्या महाजननं बसवलेला आहे. त्यांचे असं सगळं रक्त गळतंय तरी साईडला बसव, बादली भर रक्त गेलंय त्यात. 10-12 जण ह्यांचे असे होते की ही पोलीस स्टेशन त्यांना विचारल्याशिवाय कसलीच कारवाई करीत नव्हती. ह्यांना ज्यावेळेस समजा एखाद्याची केस घ्या म्हणतील त्याच वेळी ह्यांना केस घ्यायची, जर त्यांना सांगितलं ते केसच घेत नव्हते. विश्वास संपला ना हे पोलीस नियंत्रणावरचा गोरगरिबाचा. भिया लागले तर काहीच नाही म्हणतात, काय खरं नाही म्हणते केस तालुक्यामध्ये. म्हणजे अशी मानसिकता झाली लोकांची, नकोच जायचं त्यांची आधी तर हल्ला केला की कृष्णा आरोपी, कृष्णा जो आंधळे आहे त्याच्या मित्र आहेत जवळचे, समज की कृष्णा आंधळे म्हणजे लय मोठा कुख्यात गुंड आहे. तेव्हा आज बी पोलिसांचा चकमा देतो. पहिले बी 1.5 वर्ष त्यांनी पोलिसाला 307 करून चकमा दिला.
अजून बी यांना गवसू चकमा कशाला झाली? कुठं चकमा आहे तो ऑफिस मध्ये बसतोय की ह्यो अजून बी फरार राहू शकतो. मग ह्यांचं दात नाही, आरोपी जर नाही धरला यांनी पोलीस प्रशासनाने किंवा SIT CID तर अजून यांचं मनोबल वाढायला लागलं बाकीच्याच. किंवा जर अटक करून मागे टाकला असता यांच्या बरोबर तर हे मध्ये जे ह्याच्यावर जो पैशाचा वार झाला वार झाला मोहितेवर अशोक मोतीवर झालं. मग हे कृष्ण आंधळेचे कार्यकर्ते पोर आहेत ना. येणार माझ्या मोहित्यांचे त्याचा वाढदिवस होता, वाढदिवसाचे ते थिएटर खुलं आणि दुसऱ्या दिवशी त्या मोहित्यावर वार केली त्यांनी. मग हे जो आरोपी अटक झाला तर आज मला जर अटक झाली तर माझ्या मागाशी बोलणार नाहीत ना. त्यांना वाटेल आपण मोऱ्याला अटक केला आपण काय बोलावं. तसं ह्यांच्यात भीती राहील नाही. ह्यांना अजून वाटतं आमचा जे आरोपी आहे लई चॅप्टर आहे. मग पोलीस यंत्राची नाचक्की व्हायला नाही ह्याच्यामध्ये. एक आरोपीला असा कोणता लय दाऊद फुलच्या टोळीतला आहे का काय. कसं आहे अण्णा, इथं आरोपीला अपमान ती काही राहिले नाही. फक्त एका समाजाचं काम करायचं, फक्त त्याच्यामध्ये त्यांना फार मोठेपण, दुसरं काही नाही. गोरगरीब भ्यायला लागले त्यांना ते सुद्धा गरीब उलट नाही, मोठे मोठे माणसं कोणी समोर येत नाही. पोलीस यंत्रणेने असली हे झाल्यामुळे विश्वास उडाला लोकांचा. हे सगळे इथलचे जे अधिकारी ह्यांना बसविले असल्यामुळे सगळं ते म्हणतात ते साकार दुसरा विषय नाही. काम राहिलं मागं राहू द्या, पण आधी कृष्ण आंधळ्याच्या मुसक्यावळा असं शासनाला म्हणा. नाही तर आम्ही तर 25 ला तर बसणारच. एखादं मेलं तर अजून निवार मेलं तर आम्ही उठणार नाही. पण ते कृष्ण आंधळ्याच्या आधी मुसक्यावळा त्यांच्या बाकीची जे बी टीम म्हणतो धनू ती बी टीम त्याच्यामुळेच जास्त सक्रिय व्हायला. त्याच्यामुळेच ना हे जे केसला आरोपी आल्यावर येतात सगळे टोळीनं गाड्या घेऊन येतात. लोक कसले आहेत ते तुम्हाला अगोदर बी दाखवले असतील मी. आता हे लोक जर आपल्या लोकांनी बघितले, हे भाकरी सुद्धा खायचे नाहीत, इतके डेंजर लोक आहेत ते. नुसते अधिकारी नेमून हे नाही जमणार. ह्या लोकांचा बंदोबस्त कोणी करायचा. हे केस सारख्या ठिकाणी भीती दाखवायला कशासाठी येतात लोक. हे लोक असले कशासाठी येतात केसमध्ये. बघा ते लोक त्याची राहणीमान कसं आहे, ते कुठले हे ठीक आहे. हां, हे असले लोक जर केसमध्ये फिरले तर कोणत्या लेकरांना बाहेर निघू देते. पण पोलीस येऊन बसून ते काय बी करते दादा मनमानी कारभार. बघा ना ते आहेत का जमिनीवरची वाढतात का असल्यासारखे ते. अशी टोळी नाही येतात. आरोपी वगैरे यायचं म्हणलं ही सगळी यंत्रणा येते. येईल का पुढं न्यायाचं मागायला सर्वसामान्य माणूस कोणी, किंवा एखादी FIR करेल का. बघा SP साहेबांना बदललं, त्यांनी त्यांचं काम केलं साहेबांनी, मुख्यमंत्री साहेबांना आपण मान्य करतो. पण खाली ह्यांना कोण रोखणार आहे. ही यंत्रणा इथली ह्यांचे मित्र आहेत सगळे. इथलचे DYSP सहित सगळे बदलावं लागतं. नाही, ह्यांना शिक्षा भेटली पाहिजे आधी, नुसती बदली करून नाही उपयोग. DYSP ॲडिशनल SP इथली हे खालची पिलावळ यादी द्या पोलीस स्टेशन. आम्ही म्हणतो की फोन करा. आरोपीचा फोन चालू विष्णू चाटेचा. मॅडमनी माझ्या समोर फोन करायचा नाही एकदा. कुठे फोन सुद्धा करू शकले नाही त्या माझ्यासमोर. डायरेक्ट आम्ही आंदोलन केल्यावर टाकीवर दिसल्या त्या मॅडम मला 36 दिवसांनी. आरोपी पोलीस एकच घेतात आधी. पूर्ण केस पोलीस स्टेशन त्यांना सगळं माहिती जुनं बरोबर होत. येतच नाही पुन्हा कोर्टात. कुठंच येत नाही. सगळं बरोबर करते ते. पण आता हे लय लवकर व्हायला पाहिजे, कारण वेळ असा निघून चालला का. लय जवळ आलाय. आज ह्या सोमवारी मंगळवारपर्यंत ह्याच्या नियुक्त्या झाल्या पाहिजेत. ते 2 अधिकारी कुमावत साहेब, तर ह्या जिल्ह्याला काहीतरी जरब बसन. नाही तर तुम्ही ना आम्ही सपशेल अपयशी ठरू ह्याच्यात. तळमळ सगळे गावाची, लोकप्रतिनिधीची, सगळ्याची. पण आपल्या ह्या लोकांमुळे आपल्याला हे जिंकू देणार नाहीत. हे सराईत आहेत सगळे. आपण प्रामाणिक आहेत. सराईत आहेत, पैसा आहे, पाणी काही करायची त्यांची तयारी कशी त्यांची. आपण काय उठतो समजा रोडवर बसतो मान्य नाही झाल्या आम्ही 25 तारखेपासून कुणाचंच काय ऐकणार नाही. मागण्या मान्य नाही, अंमलबजावणी व्हायला पाहिजे. नुसतं मान्य करून उपयोग नाही. आणि गृह खातं त्यांच्याकडे असल्यामुळे सगळं त्यांच्याच आकाराच्या मागण्या गृह खात्याच्या. बाहेरची टीम आणू शकते. आरोपी काय लय नाही. एक बिनीचा मोरक्याचा दिला आरोपी ओळख काय पुढचा, बाकीची टीम बी त्याला जाऊ शकते. कुठली आंध्र कर्नाटक कुठली आणायची म्हणजे तरी सक्रिय करायची. पण आरोपीला अटक करणं गरजेचं आहे. कारण की ह्यांच्या
तो कृष्णा आंधळे त्याचा सुद्धा मेन रोल आहे ना यात. नाही सगळ्यात सराईत तो आहे. तो यांना सापडत नाही म्हणजे तो सराईत आहे. तो काय असा इतका सोपा नाही. आपल्या प्रकरणामध्ये स्वामी नाही ते कृष्ण आंधळे यांनी बाकीचे जे 5 आरोपी ते सुद्धा यांनीच तयार केले. त्याचा भरपूर दिवसापासून हीच धंदा आहे कृष्ण आंधळे. ह्याच्यावर आता त्याला त्याच्या मालकीची ट्रक आहे. ट्रक नाही मोटरसायकली मोटरसायकल 4 व्हीलर आहे. ट्रॅक्टर आहेत ना. ट्रॅक्टर 4 व्हीलर ट्रक 5-6 गाड्या करून काय करायचे ते उसाला 4 ट्रॅक्टर मुकदम आहे ते. नाही तर कायदा आहे. कायद्यामध्ये फरार आरोपीची प्रॉपर्टी सीज करावी लागते. त्याच्यामुळे त्यांनी सीज केली. पण त्यात मी वाचलं की ट्रक आहे एक, ट्रॅक्टर आहे, 2-3 मोटरसायकल आहे, पिकअप आहेत 2. एवढी मोठी संपत्ती त्यांनी गोळा कशी. आणि घर पत्र्याचं आहे. आणि घर 5 पत्र्याचं आहे. अक्षरशः पापा काल हे अण्णा काल रस्ते पापा म्हणजे मी रस्ते पापा हे म्हणले त्यावेळेस म्हणले मी तिथं मुंबईवाडी जातो त्यावेळेस म्हणजे अक्षरशः कोणाचे घर होते म्हणजे ह्यांच्याकडे एवढा प्रॉपर्टी झाल्या सगळ्या समोर आहे ना कशा झाल्या. उत्तर सुदर्शन गुले तो वायबाचे डॉक्टर तुमचा पैसे वाटायला मुकदम येतो. डॉक्टर कस काय तू जनावराचा आहे का माणसाचा. डॉक्टर मुकदम की कशी करू शकतो. त्याची बायको सरकारी वकील मुद्दा म्हणण्याचा ते काढून टाकले. 10 वर्षापासून सरकारी वकील. आता हिथं आमच्या एका पाहुण्याच्या त्या तरुणीच्या जामीन करतो म्हणून तिच्याकडून 1.5 परस हिरफडून घेतली. 1.5 परस त्या माणसाने. ती विषय नाही ते आपलं हे नाही चला 1 मिनिट आम्ही गोविंदजी खाली बसूनच बोलावं. तुला काय बोलायचं जणांचे 2 शब्द ऑलरेडी चालू. नाही धनंजयला बोलत मग मी बोल. काय नाही ह्याच्यात आवाज बाकीच्या काय नाही येत मोठ्याने बोलतो मी. बोलू का. चालू तुमचं रेडी आहे का. माईक मध्ये बोल रे. नाही माईकची गरज नाही. माईकची गरज नाही. हे सगळे माईक आहेत. आमचा अण्णावर कसला म्हणजे सर्व गावाचा विश्वास आहे. सगळ्या गावाचा विश्वास आहे. अण्णा कोणाला भेटले काय घेऊन त्यांनी आम्हाला. बोलू का. त्या दिवशी पण मासाजोग वासियांनी सगळ्यांनी ग्रामस्थांनी मिटिंग घेतली. त्या दिवशी पण अण्णावर 100% विश्वास दाखवलेला. आजही अण्णावर 100% विश्वास आहे. आम्हाला आणखीन अण्णाकडून एवढी अपेक्षा आहे की हे प्रकरण आमचं शेवट लावेपर्यंत अण्णा आमच्या बरोबर राहतील आणि ह्याच्यात त्यांना जीवतोड प्रयत्न करतील ह्याची आम्हाला अण्णाच्या बाबतीत अपेक्षा आहे. तुमचं स्टार्ट करा. कोणाचं राहिलं चालूच आहे. हे आत्ताच आलं सगळं. आपला मुख्य जो विषय आहे पहिल्यापासूनचा पहिल्या 8 दिवसातल्या तपासाचा त्या संदर्भात अण्णासोबत आम्ही चर्चा केली. चर्चा ह्यासाठी केली की त्यांनी जशात तसं जे प्रशासन आहे जे मुख्यमंत्री साहेब आहेत आणि जी सगळी सिस्टीम आहे SP साहेब असतील त्याच्यात यांना त्यांनी सगळं आम्ही जे दिलेलं आहे जो पेपर दिला आहे गावकऱ्यांनी तो जशाला तसा अण्णांनी त्याचा आज पाठपुरावा करून सोमवारपर्यंत ज्या काही रिक्वायरमेंट आहेत त्या रिक्वायरमेंट पूर्ण कराव्यात असं गावकऱ्यांचं मत आहे आणि ते करणार आहेत. आणि आमचं पण तेच मत आहे. ह्याच्यात सगळ्या चुका पोलीस यंत्रणेनं केल्या आहेत म्हणून हा खून झालेला आहे. आम्ही हे वारंवार सांगतोय. आरोपी हे पोलिसांनी तयार केलेले आहेत. कृष्ण आंधळे हा फरार फक्त लोकांसाठी कागदोपत्री होता परंतु तो एका राष्ट्रवादीच्या कार्यालयात सर्रास ही काळ्या कलरची जी गाडी होती माझ्या भावाला ज्याच्यात अपहरण केलं तर ती गाडी त्या ऑफिससमोर ठेवून हे त्या ऑफिसमध्ये सर्रास बसायचे आणि
हे फक्त आरोपी हे आमच्या कुटुंबासाठी, आपल्या समाजासाठी किंवा ह्या गोरगरीब लोकांसोबत ज्याच्यासोबत अन्याय केले त्याच्यासाठी हे आरोपी आहेत. हे पोलिसांचे मित्र होते. ह्यांचे सगळे CCTV फुटेज चेक केले तर हे आरोपी पोलिसांसोबत सर्रास वावर होता ह्यांचा. हे गाडीवर फिरायचे, ऑफिसमध्ये बसायचे, ह्यांचं चहा नाश्ते व्हायचं, जेवण व्हायचं. तर म्हणायचा भाग एकच आहे की यांच्यावर कुठलीच कारवाई केली नाही. ज्या कृष्णा आंधळेला ह्या पोलीस स्टेशननी सांभाळलं, त्या पोलीस स्टेशननी हे असं का केलं, हा एवढा गंभीर गुन्हा का केला, किंवा सगळ्यात मोठा विषय CIDकडे जो तपास दिला, त्या CIDकडे तपास दिल्यानंतर ह्या केज पोलीस स्टेशननं इतकं निष्क्रिय काम का केलं. एकही पुरावा एक माणुसकीच्या नात्यानं DYSP असतील, जे कोणी तिथं अधिकारी असतील त्यांनी द्यायचा प्रयत्न केला नाही. समाजातून सगळे पुरावे आले. दुर्दैव आहे ते अत्यंत. जर समाजानं काही पुरावे दिले नाही तर आरोपी निर्दोष सुटण्यासाठी ह्यांची मदत दिसत होती. मला एवढंच बोलायचं आहे गावकऱ्यांच्या वतीनं की हे झालेला प्रकार आहे, हे आरोपीला वाचवण्यासाठी सगळी टीम पुढे आलेली आहे. जे स्वतः सह आरोपी आहेत ते मुख्य आरोपीला वाचवण्याच्या भूमिकेत आहेत. हे थांबलं पाहिजे आणि ज्या मागण्या आहेत आणि जे आंदोलन आहे त्यावर सगळे गावकरी आणि मी स्वतः पण ठाम आहे. हे सगळ्या आमच्या मागण्या ज्या रास्त आहेत त्या झाल्या पाहिजेत आमच्या मान्य, आणि आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहेत. आम्हाला 25 तारखेला आम्ही आंदोलन करणार आहे. आपण वारंवार ज्या दोन गोष्टी सांगताय की राजेश पाटील आणि प्रशांत महाजन त्यांचा सहभाग, म्हणजे जो आपण सांगताय की घटनेपूर्वी पण होता आणि घटनेनंतर काही गावकरी आरोप करतायत की ते पोलीस स्टेशनला येतात, तर काय नेमकं तुम्हाला त्यांनी आज उत्तर दिलं पाहिजे. 6 तारखेला अॅट्रॉसिटी का केली नाही? अॅट्रॉसिटी 6 तारखेला केली असती तर हे आरोपी गजाआड झाले असते, ह्यांना कायदा कळला असता, ह्यांना प्रशासन कळलं असतं. हीच अॅट्रॉसिटी त्यांनी 12 तारखेला केली खून झाल्यावर. मग खुनाच्या अगोदर जर केली असती तर कायदा काय ह्यांना कळला असता आणि हा खून झाला नसता. म्हणजे खऱ्या अर्थानं आरोपी हे आहेत. ह्यांनी त्या आरोपीला पालन पोषण केल्यामुळं, हे यांना त्या आरोपीला अभय दिल्यामुळं ही घटना घडली. म्हणून मी वारंवार तीच गोष्ट म्हणतोय आणि म्हणत राहील, हेच खरे आरोपी आहेत. आपण मुख्यमंत्र्यांना भेटला होता आणि या संदर्भात आपण त्यांच्याकडे ही घटनेची माहिती सांगितली, त्यांच्या अधिकाऱ्यांबद्दल देखील तक्रार केली होती. त्यावर गृहमंत्र्याकडनं आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडनं काही कारवाई झाली काय? आता त्याच्यातल्या रिक्वायरमेंट ज्या राहिल्यात त्या आम्ही आज सांगितल्यात. SP साहेब बदललेत, ते प्रामाणिक आहेत, ते चांगलं काम करतात. इथं जॉईन झाल्यावर ते गावकऱ्यांची संवाद साधायला आले, कुटुंबाला भेटले. परंतु जे खालचं जाळ आहे सगळं चुकीचं आहे. चांगल्या अधिकाऱ्यांना चांगलंच म्हणतंय गाव, मी पण चांगलं म्हणतो. ज्यांचं काम चांगलं त्यांना आम्ही कधी म्हणणार नाही की तुमचं काम चांगलं नाही. पण आरोपी सोबत ज्याची हातमिळवणी झालेली आहे, जे लाभार्थी आहेत, ज्यांनी त्यांच्याकडून काहीतरी फायदा करून घेतलेला आहे, ते आरोपीच्या बाजूने आहेत. त्यांना कुठंतरी बदललं पाहिजे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, हे मी आत्ता पण सांगतोय. पण यामध्ये जो तपास आहे तो जर CID करत असेल, SIT करत असेल, किंवा जर ज्युडिशियल कमिटी करत असेल तर मग पोलिसांचा पार्ट ग्राउंड लेवलला तुमची जे तुम्हाला जे सरकारनं तुम्हाला जे अधिकार दिलेत, जे तुम्ही डिपार्टमेंट आहेत, त्याचं का असं हे नाही, एवढंच काम नाही त्याचं की तुमचं कुठली तरी जिम्मेदारी झटकली आणि तुमचं काम संपलं. तुम्हाला काही विटनेस मिळतात का, त्या आरोपींना शिक्षा कशी होईल, यासाठी तुम्ही माणूस म्हणून करू शकतात. आणि तेही कुठलंही केलेलं नाही. ह्यांनी इतक्या लवकरात लवकर तपास झटकून टाकला. मग मला सांगा, जे बाकीचे CCTV फुटेज वगैरे समाजातून जनतेतून आलेत ते जे नष्ट झाले असते तर त्याची जिम्मेदारी कोण घेणार होतं? हे घेणार होते का? आणि अजूनही जे काही पुरावे नष्ट होणार आहेत त्याची जिम्मेदारी पूर्ण DYSP साहेब आणि केज पोलीस स्टेशन जे पूर्वीचं होतं त्यांची असणार आहे, हे आम्ही खात्रीने सांगतो. तर मग तुम्ही समाधानी आहात का? म्हणजे एकतर काल मनोज जरांगे पाटील आले होते, त्यांनी तुमच्याशी चर्चा केली, आज स्वतः सुरेश धस आले, ते तुमच्याशी चर्चा करताय. ह्या सगळ्या कारवाई होऊस तर कोणी समाधानी होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा प्रश्न वारंवार आहे की तुम्ही समाधानी आहात का? हे सगळं जे चाललंय ते कारवाई चालल्यात. ह्याच्यातून आरोपीला ज्या दिवशी फाशी होईल त्या दिवशी आम्ही कॉन्फरन्स घेऊन सांगू की आम्ही ह्याच्यावर समाधानी आहेत का नाही. कारण आरोपीला आत्तापर्यंत कुठलंही अभय नाही, गुरमीत आहेत. आरोपी आल्यानंतर त्यांचे समर्थक तिथे येतात, त्यांचं मनोबल वाढवतात, आमच्या कुटुंबाला, गावाला एक भीती कशी निर्माण होईल ह्याच्यासाठी प्रयत्न करतात. म्हणून आम्ही कुठल्याही गोष्टीवर समाधानी नाहीत. ही कारवाई आहे चालू, त्या कारवाईवर आम्ही विश्वास व्यक्त केलेला आहे. आमचा विश्वास कुठं तुटला नाही पाहिजे आणि ह्या आरोपींना फाशी झाली पाहिजे. धनुभाऊ, जर सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात टीका झाली त्यांच्यावरती, आज गावकरी म्हणून आणि ग्रामस्थ म्हणून आपली काय भूमिका आहे या बाबतीत? आमची भूमिका एक आहे, आम्ही जे दिलंय अण्णांकडं, आमदार साहेबांकडं आम्ही ज्या मागण्या दिल्यात ह्या जर जशात तशा आल्या, त्याला गावकऱ्यांनी ॲक्सेप्ट केलं तर आम्हाला बाकीच्या गोष्टीचं काही घेणं देणं नाही.
आम्हाला आरोपींना फाशी झाली की आम्ही तुम्ही काय करायलात ह्याच्यावर आम्ही तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य किंवा तुम्ही जे निर्णय घेतात त्याच्यामध्ये आमचं गाव किंवा ते त्याच्यात आम्ही विचारणार नाहीत. आम्हाला ह्या आरोपींना उद्या फाशी द्या. आमच्या बाकीच्या म्हणजे चर्चा करण्याची किंवा त्याच्यावर आमच्या मिटिंग घ्यायची आमची गरजच नाही. आम्हाला फक्त न्याय भेटला पाहिजे. न्यायाच्या भूमिकेत ते आहेत पहिल्या दिवसापासून आणि सगळेच आहेत. लोकप्रतिनिधी आहेत, मनोजदादा आहेत. मनोजदादा येत नव्हते तर आपला हे आज बसलेलो आपण बसू सुद्धा शकलो नसतो. कारण का FIRच नसतं तर अण्णांनी काही केलं नसतं, आम्ही काही करू शकलो नसतो. गावकरी किती मोठं आंदोलन केलं तरी काही करू शकले नसते. म्हणून ह्याच्यामध्ये सगळे जे लोक आहेत समाजातले त्यांची सगळ्याची महत्त्वाची भूमिका आहे आणि त्या भूमिकेतूनच आपण पुढे जात आहेत. ह्याच्यात एकच झालं पाहिजे, आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि हे सगळे सह आरोपी, ही सगळी टोळी, हे जाळमुळं हे सगळं उकडून टाकलं पाहिजे. ती जिम्मेदारी प्रशासनाचा एक भाग आहेत अण्णा आणि अण्णांनी ते पाऊल उचललंय आणि आम्ही त्यांना आज पण विनंती केली की यांना कसं कठोर शासन होईल, यांना कशी कठोर कारवाई होईल ते तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा. आम्हाला आमची तुमच्याकडे हीच मागणी आहे. हे पहा, सुरुवातीला देशमुख कुटुंबीय आणि मस्साजोकर, मला वाटतं मीडियाने आत्ता पाहिलं की संपूर्ण ग्रामस्थांनी वर हात करून या ठिकाणी माझ्यावरती विश्वास व्यक्त केलेला आहे आणि याच्यामध्ये आत्ता प्रमुख मागण्या ज्या आहेत त्याच्यामध्ये PI महाजन, PSI राजेश पाटील यांना बडतर्फ करून सहआरोपी करणं ही एक पहिली मागणी आहे. त्याच्यानंतर आत्ता आम्ही 4 दिवसापूर्वी मला वाटतं धनंजय आम्ही बसलो होतो आणि त्याच्यामध्ये सायबर सेलचे 2 तज्ज्ञ ज्यांची आवश्यकता आहे या सगळ्या बाबीसाठी, हे 2 तज्ज्ञ लोकांची SITमध्ये नियुक्ती व्हावी आणि ती बाब ज्या ठिकाणी मी कानावर घालायची ते घातली. त्यांनी ते ॲक्सेप्ट केलेली. बहुतेक सोमवारपर्यंत ती ऑर्डरसुद्धा त्या ठिकाणी येईल. कारण याच्यात कोणाचे फोन कोणाला झालेले अगोदरचे सुद्धा. माझं म्हणणं आहे की 6 तारखेची घटना, 9 तारखेची घटना एवढ्या पुरते मर्यादित न ठेवता मागील 2 महिन्यापासून पहिली जी केस झालेली आहे, एक शिंदे नावाचे अधिकारी उचलून नेले होते ना, त्यांनी पण फिर्याद दिली होती. पाथर्डीपाशी पकडलेले होते त्यावेळेसपासूनचे CDR तपासले पाहिजे. त्यासाठी सायबर सेलचे जे 2 अधिकारी आम्ही त्या ठिकाणी विनंती केलेली शासनाला ते झाले पाहिजे. आणि सर्वात गंभीर घटना इथं मस्साजोगला आल्याच्या नंतर या ठिकाणी ही पुढे येते की महाजन हे बीडला आहे अटॅच केलेला, तो तिथून येऊन केज पोलीस स्टेशनच्या लॅपटॉपवरती बसतो. कसं काय बसतो, काय संबंध? सहआरोपी म्हणून महाजन आणि पाटील, राजेश पाटील या दोघांची या ठिकाणी तात्काळ कारवाई व्हावी. फरार आरोपी कृष्णा आंधळे हा तात्काळ अटक होणं गरजेचं आहे. कारण हा आंधळे हा फार शातीर आहे आणि आंधळेचे बगल बच्चे जर एका मोहितेच्या तिथं 307 करू शकतात तर उद्याच्याला हे. आणि हे आरोपी ज्यावेळेस तारखेला येत आहेत, वाल्मिक कराडसह बाकीचे सगळे सुदर्शन घुले, चाटे हे आरोपी आल्याच्या नंतर एकदम मानेच्या खाली केसापर्यंतचे मोठमोठाले बूट घातलेले अत्यंत चित्रविचित्र दिसणारे लोक इथं कसं काय येतात, यांचं मनोबल वाढवण्यासाठी येत आहेत. म्हणून इथं जे आहे हे कृष्णा आंधळे अटक होणं गरजेचं आहे. वाशी पोलीस स्टेशनचे रमेश घुले, मला वाटतं रमेश घुले, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप गित्ते, गोरख फड, दत्ता बिक्कड हेड कॉन्स्टेबल यांचे CDR तपास करून यांनासुद्धा सहआरोपी करावा अशी मस्साजोगकरांची
या ठिकाणी मागणी आहे. त्याच्यानंतर आरोपींना फरार होण्यास मदत करणे. डॉक्टर संभाजी वायबासे दाम्पत्य, पती आणि पत्नी हे दोघंही मला वाटतं यांनी पैसे पाठवले माहीत त्याच्या बायकोनं, त्यांच्या मिसेसनी मला वाटतं ऑन रेकॉर्ड पैसे पाठवले. आणि ह्या सरकारी वकील होत्या. बालाजी तांदळे कोरेगाव उर्फ महाराज का काहीतरी म्हणतात, हाच ना, संजय केदार याला महाराज म्हणायचं. सारंग आंधळेवाडी यांची चौकशी करून हे पण आरोपी. मला वाटतं हे पत्र धनंजयला माहिती आहे. हे SITला पत्र मी माझ्या स्वतःच्या सहीनं ते दिलेलं आहे. वायबासे आणि यांच्या बाबतीतलं रेकॉर्डवरती मी हे पत्र त्या ठिकाणी दिलं. शासकीय वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी ही मागणी पण रास्त आहे. त्याची नियुक्ती अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये काय अडचण आहे किंवा का थांबलेली याच्या बाबतीत सगळ्या ग्रामस्थांच्या पुढं नाही, परंतु धनंजयला मी ही बाब सांगितलेली आहे. जलद गती न्यायालयात 100% होणार आहे. हे फास्ट ट्रॅकवरतीच या केसचा, कारण आता या केसचा तपाससुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आला आहे. चार्जशीट दाखल, फक्त आता चार्जशीट दाखल करण्यापूर्वी सहयोगकरांनी ह्या ज्या 8 मागण्या मांडलेल्या आहेत त्याच्यामध्ये 7वी सदरील घटना घडल्यानंतर संतोष देशमुख यांचे पार्थिव बोरगाव शिवारातून उचलल्यानंतर ते शासकीय रुग्णालय केजकडे घेऊन जाणे अपेक्षित असताना PSI राजेश पाटील यांनी ही गाडी कळंबच्या दिशेने वळवली. तर ती सुद्धा आमच्या ग्रामस्थांनीच पाहिलेली. आता इथं कोणीतरी जे पाठीमागच्या गाडीत होते याची चौकशी, कारण मागची गाडी बघितल्यावर त्यांनी गाडी वळवली. तर म्हणजे मग हा जो पाटील आहे हा क्लिअर कट आरोपी आहे त्यातला. आत्तापर्यंत हा आतमध्ये जायलाच पाहिजे होता, तो गेलेला नाही. याची पण चौकशी होणं गरजेचं आहे. आणि कारण आत्तापर्यंत फोकस जो होतोय, जो मेन रोल आहे, मेन रोल ह्या 8-9 लोकांचा, 9 आरोपी आत्तापर्यंत संतोष देशमुखांच्या खुनामध्ये 302 मध्ये आले. एक 10वा जो आहे तो आलेला नाही. त्याचा रोल फक्त खंडणी आणि इतर ह्याच्यामध्ये आहे. वाल्मिक कराडसह बाकीचे 9 लोक 302 मध्ये या ठिकाणी आलेले आहेत. आणि माझं मत आहे नितीन बक्कड, तर मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय ही ग्रामस्थांची नाही तर माझीच मागणी की नितीन बिक्कड, कारण ह्या सगळ्या प्रक्रियेला, कारण हाच नितीन बिक्कड आहे, यांनी धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी बैठक केलेली. याच नितीन बिक्कडनी तांबोळी आणि शुक्ला यांना घेऊन जाऊन निवासस्थानी सुद्धा बैठक केलेली, शासकीय निवासस्थानी. मग हा आरोपी कसं काय होत नाही? आणि परत आरोपी ज्यावेळेस इथून गेले वाशीवरून, आरोपी फरार करण्यामध्ये सुद्धा नितीन बिक्कडचा वाटा हा सगळ्यात मोठा आहे. म्हणून हे 7-8 पैकी मला वाटतं 1-2 मागण्या ह्या क्लिअर कट झालेल्या आहेत. अंतिम म्हणजे उज्ज्वल निकम एक आणि जलद गती न्यायालयाचा तर तो निर्णय झालेला आहे. म्हणजे 6 मागण्या ज्या राहिलेल्या आहेत या मागण्या आणि 2 सायबर सेलचे अधिकारी ही 7वी मागणी. या 7व्या मागणीमध्ये लवकरात लवकर, कारण आता 25 तारीख जवळ आलेली, सोमवारी आले ना ते, सोमवारी जर त्यांची ऑर्डर आली तर मत्स्योद्योगकरांचा याच्यावरती विश्वास अधिक दृढ होईल. विश्वास आहेच, गैरविश्वास नाही, परंतु या आरोपींच्या बाबतीत काय करावं, हे सहआरोपी करावेत का, तर हे सहआरोपी करावेत असे सगळ्यांची मागणी आहे. हे लोक सहआरोपी झाले पाहिजे
आणि ही मागणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावरती मी त्या ठिकाणी घालणार आहे. आणि एक रेकॉर्ड धनंजय देशमुख अँड सगळ्या ग्रामस्थांनी या ठिकाणी केलं आहे. आणि एक जवळपास 13 मागण्या जेल प्रशासनाच्या संबंधित या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या अतिशय गंभीर आहेत आणि ह्या CCTVमध्ये कैद आहेत. या सगळ्याच्या सगळ्या मागण्या तर जेल प्रशासनाकडून सुद्धा याची स्वतंत्र चौकशी व्हावी. आणि जे जे कोणी मदत करणारे आहेत यांना आरोपींना हे सगळेचे सगळे जेल प्रशासनामधले लोक निलंबित झाले पाहिजे किंवा ते इथं राहिले नाही पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब, जरी SP बदललेले असले तर हेड माणूस बदलला आहे पण खालची यंत्रणा जी आहे ती माझं मत आहे की हे फक्त केज पुरतंच नाही. केज पोलीस स्टेशन, अंबाजोगाई पोलीस स्टेशन, DYSPच्या अखत्यारीत येणारे सगळे पोलीस स्टेशन, ॲडिशनल SP तिरकेंच्या अखत्यारीत येणारे सगळे पोलीस स्टेशन म्हणजे केज, युसूफ वडगाव, त्याच्यानंतर अंबाजोगाई, बारदापूर, परळीतले 2 ग्रामीण आणि परळी शहर, संभाजीनगर आणि शिरसाळा एवढ्या पोलीस स्टेशनमधलं जे खालचं पोलीस दल आहे हे पोलीस दल 100% आका आणि त्यांच्याच सहकार्यानं आत्तापर्यंत चालत होतं. एकटे SP बदलून उपयोग होणार नाही. हे लोक अजूनही राजरोसपणे बिनदिक्कतपणे आरोपींना मदत कशी होईल अशा पद्धतीचे प्रयत्न सगळ्याच बाबतीत करतायत. तुम्ही बघा संतोष दादाच्या तरी बाबतीमध्ये फास्ट ट्रॅकवरती म्हणजे बऱ्याच स्पीडली काही घटना घडलेल्या आहेत. तो महादेव मुंडे 16 महिने झाले हां. अजून एक केस मला धनंजयनी इथं दाखवली, मी त्याचं नाव आणि ते सांगणार नाही, पण त्या माणसाला तर मारलं त्याच्या घरात त्याच्या बायकोसमोर उचलून नेलंय, मारलं, पोलीस स्टेशनला आणलं. आणि पोलीस स्टेशनमध्ये जो आरोपी आहे मेन यातला त्या मेन आरोपीने धमकी दिली महाजनच्या समोर, इथं थांबायचं नाही, निघून जायचं. किती खतरनाक आहे. आणि मला वाटतं 4 दिवसापूर्वी आमचं ह्या केसच्या बाबतीत बोलणं झालंय धनंजयचं माझं आणि खिंडकर, आम्ही 2-3 बसलेलो होतो. तर त्या माणसा तो व्यक्ती, आता मी पोलीस स्टेशनला पण जाणार आहे. नवीन राजेश पाटील कोण आले, वैभव पाटील. राजेश पाटील तर कल्याणच करणारा होता. हे वैभव पाटील चांगले अधिकारी आहेत, त्यांना जाऊन भेटणार आहे की हा जो माणूस आहे की संतोष अण्णाच्या अगोदरची केस आहे, किती 1 वर्षाची केस आहे, पण ती केस फार भयानक आहे. पोलीस स्टेशनला येऊन पोलीस स्टेशनमध्ये मेन माणूस आलाय आणि त्यांनी त्याला सांगितलं इथं केस दाखल करू नको, उठ इथून. कुणाच्या समोर, महाजन समोर आहे. तिथं इतका भयानक जर महाजन असेल तर हा महाजन आत्तापर्यंत राहिलाच कसं काय, राहायला नाही पाहिजे. ती सुद्धा 307 आणि त्याहीपेक्षा गंभीर प्रकारचा गुन्हा आहे. तो जर गुन्हा दाखल करायला धनंजय म्हणतोय की ते माणूस येईल, जवळच्याच गावचा आहे, तो माणूस पुढे आला तर त्याचाही गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि हे 5-6 मागण्या मी अजिबात असं मानणार नाही मासाजोगकरांना की तुम्ही उपोषणाला बसू नका, अन्नत्याग करू नका, कारण क्लेशकारक ते उपोषण करतायत. परंतु तत्पूर्वीच याच्या बाबतीमध्ये मी 100% राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे जाऊन कानावर घालून, म्हणजे बहुतेक वेळ प्रसंगी रविवारी मी नागपूरला सुद्धा जाईल, म्हणजे उद्या जर ते नागपूरला असतील तर नागपूरला जाईल आणि सोमवारी जर मुंबईला मिळाली वेळ तर मुंबईला जाऊन या म्हणजे सायबर सेल आणि ह्या 7 मागण्या
6च्या ऐवजी 7वी मागणी एक वाढली ना. या 7 मागण्यांच्या बाबतीमध्ये मी त्यांच्याशी बोलेल, कारण ह्या पेपरमध्ये दिलेल्या 6 आणि ही 7वी मागणी या बाबतीमध्ये, आणि ती 8वी मागणी म्हणजे सायबर सेल, या 8च्या 8 मागण्यांच्या बाबतीत तात्काळ कारवाई जर झाली तर मसाजोगकरांना अन्नत्याग करण्याची आवश्यकता पडणार नाही. आणि मी आत्ता जे म्हणलं, अंबाजोगाई ॲडिशनल SP-च्या अंडरचे जेवढे पोलीस स्टेशन आहेत इथे ऑब्जेक्शनेबल, अहो ते कुमावत साहेब होते ना, त्यांना सुद्धा नीटनाटकं काम काही लोक करून देत नव्हते, त्यांना सुद्धा मिसगाईड करायचे. आणि इथं आणताना सुद्धा कुमावत सारखाच अधिकारी ॲडिशनल SP म्हणून अंबाजोगाईला पाहिजे. जर ते पूर्वी DYSP होते त्यावेळेस बऱ्यापैकी मला वाटतं या परिसरामध्ये दहशत बसली होती आणि चांगली दहशत त्यांनी बसवली होती. तर ती सुद्धा एक विनंती मी मुख्यमंत्र्यांना करणार आहे की ॲडिशनल SP म्हणून कुमावत साहेबांना या ठिकाणी आणावं. कुमावतच ना, संतोष कुमावत, पंकज कुमावत साहेबांना ॲडिशनल SP म्हणून. कारण बीड जिल्ह्याला एकट्या SP चांगला येऊन उपयोग नाही. SP चांगलं आहे, त्यांनी बिचारे प्रयत्नही चांगलं करतायत, सगळीकडं वाच आहे, परंतु अजूनसुद्धा तुम्ही बघा ना, ती ह्याची जी कोणती नाही 15 महिने झालं ते 15 संचालक नाही महादेव मुंडेचं तर झालंच, पण ते राजस्थानी मल्टीस्टेटचे 15-16 महिने झालं गुन्हा दाखल झालेला आहे. एक सुद्धा संचालक अजून अटक नाही. मग आता माणसांनी जगायचं कसं मला सांगा. 15 संचालक बिनदिक्कतपणे आजही महाराष्ट्रात फिरत आहेत आणि 300 कोटी रुपयाला बुडलंय. मला वाटतं केस तालुक्यात सुद्धा एखादी शाखा होते का, ते होते ना, ही होती. त्याच्यामुळं 15-15 महिने 16-16 महिने. आणि ह्या कृष्ण आंधळीची सुद्धा तशीच हिंमत होती ना. आत्तापर्यंत सरेंडर व्हायला पाहिजे. पोलिसने का त्याचं घरदार उचलून आणलं नाही, बसवायला टॉर्चर करायला पाहिजे ना. जसं आमच्या सगळ्या लोकांना संतोष देशमुख हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यांच्या मनाला लागलेली केस आहे, हसरा चेहरा. आणि एकंदरीत मला वाटतं त्यांनी पूर्ण आयुष्यामध्ये कुणाला सुद्धा, त्यांच्या सौभाग्यवतीला सुद्धा, तुझ्या आईला सुद्धा शब्द वापरला नसतो, गावात सुद्धा कधी कोणाला वापरला नसतो. इतका सुंदर माणूस तुम्ही आमचा हिरावून घेतला आणि हिरावून घेतल्यामुळे हे सगळ्यांना चटका लागलेला आहे. त्याच्यामुळं या लोकांच्यावरती कसल्याही परिस्थितीत ॲक्शन झाली पाहिजे. मी तातडीनं उद्या म्हणलं तर उद्या CM साहेबांकडे जाईल, या बाबतीमध्ये पत्र लिहिल. आणि धनंजयनी खालची जी पिलावळ आहे, जी पिलावळ आजही त्यांना मदत करते असं धनंजयचं मत आहे, ती पिलावळसुद्धा सगळी इथून उचलावी अशा प्रकारची विनंती मी मुख्यमंत्री महोदयांना करतो. तुम्ही तुमच्या भूमिकेवरती ठाम आहात, ठाम राहा. परंतु मी तोपर्यंतच यातल्या काही गोष्टी, जवळजवळ 100% गोष्टी जर हे आपण मंजूर केल्या किंवा मुख्यमंत्र्यांनी त्याला सकारात्मकता दाखवली तर 25 तारखेपासून तुम्ही बसू नका. कारण अन्नत्याग हे क्लेशकारक हे आहे, फार क्लेशकारक होतं, ते सोपी गोष्ट नाही. अनेक लोक, कारण गावच बसणार आहे अख्खं, त्यात काही लोकांची शुगर आहे, BP आहे, अनेक वय झाल्याच्या नंतर परिणाम होता. म्हणून तेवढी एक विनंती आहे की जर समजा मुख्यमंत्री म्हणाले एक 4-5 दिवस थोडासा अवधी द्या तरच त्या तारखेत बदल करा, अन्यथा बदल करू नका. तुम्ही तुमच्या ठामवर. आणि तुम्ही ज्यावेळेस बसाल, जर बसले तर पुन्हा मसाजोगकरांना पुन्हा भेटायला सुद्धा आम्ही या ठिकाणी येऊ, परंतु यातली कारवाई करून येऊ. तसं बिगर कारवाईचे इथं येणार नाही. मुख्यमंत्र्यांना महाजन कसा आरोपी आहे
किंवा माझा कसा दोषी एवढं जरा पर्सनली सांगतो. हो माझं काय नाही ते 15 मिनिटात तेजी बाहेर पडला होता गाडी घेऊन, डफडी गाडी घेऊन बाहेर पडला आणि नुसता टोल नाक्यावर टाइमपास केला. आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला क्लीन चिट दिली आहे. खरं तर यापूर्वी सुद्धा मसाजोगकरांनी एक आंदोलन उभं केलं होतं आणि त्याचे परिणाम आपण बघितले की वाल्मिक कराडवरती अंतर्गत कारवाई करावी लागली. ते आंदोलन पुढे उद्रेक झाला, प्रशासनाची पण अडचण निर्माण झाली. पण या आंदोलनामध्ये स्वतः धनंजय देशमुख अथवा संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सहभागी होत आहेत. काय वाटतं की एक घटना जी विदारक होती, जी महाराष्ट्रानं बघितली, पण पीडित कुटुंबालाच यासाठी आंदोलन करावं लागतंय आणि तेही अगदी काही दिवसावर. नाही, पहिल्या दिवशी जे आंदोलन झालं फर्स्ट डेला, ते म्हणजे गुन्हा दाखल करण्यासाठी झालं. बराच कालावधी झाला त्याच्यामध्ये, कारण रोष प्रचंड होता ना. मग धनंजय तो ऑटोमॅटिकली आला. परंतु आता सुद्धा नाही, हे जे मागण्या आलेले आहेत याच्यावरती सुरुवातीला मी सुद्धा कन्फ्यूज होतो काही बाबतीत, की बाबा हे जे सहआरोपी करायचे, या सहआरोपीमुळं मेन आरोपींना सवलत मिळू नये याच्यावरती विचार करावा लागणार आहे. थोडंसं सरकारी वकिलाची आणि जे सर्वोच्च वकील आहे त्यांच्याशी सुद्धा चर्चा करावी लागेल. तर ती चर्चासुद्धा मी 2 दिवसामध्ये करून घेतो, कारण वाट मोकळी होऊ नये हा सुद्धा त्यातला आमचा हेतू आहे. अण्णा, तुम्ही जेल प्रशासनाच्या संदर्भामधले काही 13 मागण्यांचा उल्लेख केला होता. नेमका काय काय आरोप आहेत आणि काय काय घडलंय जेलमध्ये, काय काय घडतंय? जेलमध्ये यांना VIP ट्रीटमेंट मिळते अशा प्रकारचे याच्यामध्ये 13 मागण्या आणि त्याचे CCTV सह पुरावे दिलेत. वाल्मिकरांना चहा कोण आणून देते, जेवण कोण आणून देते, काही लोकांना मटण कसं पोहोचलं, मटण आहे ना, मटण सुद्धा पोहोच केलं जातं, अशा प्रकारचे पुरावे. आणि हे काय असे तसे नाही, पुराव्यासह आहे. बॅग कोणी उचलते, म्हणजे बॅग, मोठी बॅग कोण नेऊन देते. जेलमध्ये मोठी बॅग थोडीच नेऊन दिली जाते. म्हणजे बॅगमधल्या तुम्हाला सवलती ज्या आहेत, सवलती VIP सवलती देण्यात येत आहेत आणि त्याचे CCTVमध्ये बंदिस्त झालेले. आणि जे कर्मचारी याच्या जबाबदार असतील ते सर्वचे सर्व सस्पेंड करावे, ही ग्रामस्थांची मागणी आहे. तर ती सुद्धा मागणी मी माझ्या लेटर पॅडवर देणार आहे. आणि याच्यात एवढंच नम्रपणे मीडियाला सुद्धा सांगतो की मी फक्त मीडियासमोर बोलत नाही, याची प्रत्येक बाब, आणि हे मला वाटतं धनंजयला सुद्धा माहिती आहे, यातली प्रत्येक बाब मी रेकॉर्डवरती आणतोय. आणि ते बी असं तसं नाही, याच्या त्याच्या लेटर पॅडवर नाही, माझ्या स्वतःच्या लेटर पॅडवरती रेकॉर्डवरती आणतो आणि सगळ्या बाबी आणतो. ओके, हे कोणाचं आहे सुरेश? आता याच्या व्यतिरिक्त काय इथे नको राजकीय. मग तुम्ही केसमध्ये विचारा किंवा महादेव मुंडेंना भेटायला जाणार, त्यांच्या कुटुंबाला पण भेटायला जाणार. मसाजोग मध्ये नको.